श्री गुरुचरित्र अध्याय 17 भिल्लवडी स्थान महिमा वर्णनम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तदशोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतै नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम सिद्धमणे नाम करणी गुरु भक्त शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन जाहली निर्धारी। पर्जन्य येता पुढारा, जैसा येतो सूचना वारा, तैसे तुझे दैन्य हरा। ऐकसी गुरुचरित्र कथन भेद, ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन। एक चित्त करुणी मन ऐक शिष्या नाम धारका। कृष्णा वेणी तटाकेसी, भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरु परियेसा। गौप्य रूप असती गुरु टावसे अगोचरु, अनुष्ठान धुरंधरु चातुर्मास येणे परी। सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान। विशेष श्री गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट जाहले महिमान। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करीन मन। परमात्मा श्री गुरु राणा, का राहावे गौप्य रूपे। त्यासी काय असे तपस, भिक्षा मागणे काय हर्ष। संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा। ऐक वत्सा नामधारका, भिक्षा मागतो पिनाका। आणिक सांगेन ऐका दत्तात्रेय तैसाची। दत्तात्रय त्रयमूर्ती भिक्षुक रूपी असे दिसती। भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे। अनुपम तीर्थे भूमीवरी असती गौप्य अपरांपरी। श्री गुरुमूर्ती प्रीती करी प्रगटले भक्तां लागी। भक्तजनोपकारार्थ तीर्थ हिंडे श्री गुरुनाथ। गौप्य व्हावया कारणार्थ समस्त येऊनी मागतीवर। लपविता दिनकरासी केवी लपे तेजोराशी। कस्तुरी ठेविता जतनेसी, वास केवी गौप्य होय। आणिक सांगेन तुझ साक्षी, गुण कैसा कल्पवृक्षी। जेथे राहे तया क्षितिकांक्षी, कल्पिले फळते ते होय। या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी। सांगेन तुझ विस्तारुनी, एक चित्ते परियेसा। करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरथ। शास्त्र पुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना। अग्रवेदी असे आपण जाणे, तर्क व्याकरण आन्हिक प्रमाण आचरण। कर्म मार्गी रत होता, त्यासी झाला एक सूत मूर्ख असे उपजत। दैव वशे माता पितामृत, असमाधान होऊन या। वर्धता माता पित्या घरी बाळ, वर्षे 7 जाहली केवळ। व्रतबंध करीती निश्चळ तया द्विजकुमारकासी। न ये स्नान संध्या त्यासी, गायत्री मंत्र परियेसी। वेद कैंचा मूर्खासी, पशु समान जाहला असे। जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे। तावन मात्र शिकता शिक्षण सवेची विस्मृती होय त्यासी। त्या ग्रामीणचे विद्वज्जन निंदा करीती सकळई जन। विप्रकुळी जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी। तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिषज्ञात। त्याचे पोटी कैसा केत उपजलासी दगडा परी। जळो जळो तुझे जिणे पित्याच्या नाम आणिले उणे। पोटी बांधून पाषाण तळे विहिरी कान करीती। जन्मोनिया संसारी वृथा जाहलासी सुकरा परी। तुझ गती यमपुरी अनाचारे वर्तसी। ज्यासी विद्यासे ऐका तोची मनुष्यांमध्ये अधिका। जेवी द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या परियेसा।
ज्याचे हृदय असे विद्या त्यासी अखिल भोग सदा यशस्वी होय सुख संपदा समस्तांमध्ये पूज्य तुझी श्रेष्ठ असे वय थोर विद्याहीन अपूज्य नर अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर सकळी का वंद्य होय नर विद्या असे आईशा गुणे एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश ज्यासी विद्यासे बहुत तोची होय ज्ञानवंत त्याचे देही देवत्व पूजा घेई सकळांपाशी एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती परियेसी ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी ज्याचे पदरी नाही धन त्याचे विद्याच धन जाण विद्या शिकावी याची कारणे नेणता होय पशु समान ऐकोनी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणत असे ऐसा आपण दोषी उद्धरावे कृपेसी जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा परिहास के ते ब्राह्मण सांगतात ह्यांसोन होईल पुढे तुझ जनन तधी येईल तुझ विद्या तुझ कैंचा विद्याभ्यासू नर नव्हेसी तू साच पशु दीक्षा मागूनी उदर पोस अरे मूर्खा कुळनाशका ऐसे नाना परी नीचोत्तरेसी बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुनी मानसी निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खेदे खिन्न म्हणे त्याची आपुला प्राण समस्त करीती दूषण काय उपयोग जीवनिया जळो जळो आपुले जिणे पशु झालो विद्याहीन आता वाचोनी काय कारण म्हणून निघाला वैराग्य भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी अन्नोदक नेघे उपवासी पातला निशी दैव वशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पातला त्वरिता करी दर्शन तय वेळी न करी स्नान संध्या देखा अपार करीतसे दुःख देवदा द्वारा सन्मुखा धरणे घेतले तया वेळी येणे परिदिवस तिने निर्वाण मन करुणी अन्नोदक त्यजूनी बैसला तो द्विजकुमार नव्हे काही स्वप्न त्याला गोनी म्हणून कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हासी आक्रोशोनी तये वेळी शस्त्र घेऊन या प्रबळी आपुले जीवा तात्काळी छेदूनी वाहे देवी चरणी जीवा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी जरी तू मज उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोते जन ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोश आम्हावरी असे कृष्णा पश्चिम तीरी त्वरित जाय तया जवळी औदुंबर वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमावळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी जाहले अभिनव परियेसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथूनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पहिल तटा जाऊनी त्वरित देखता जाहला श्री गुरुसी चरणावरी ठेवूनी माथा करी स्तोत्र अत्यंता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान जाहले त्वरिती जीवा आली तात्काळ वेदशास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण जाहले तात्काळी जैसा मानस सरोवरास वायस जाता परिये सहज जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमारा
चिंतामणी संपर्केसी सुवर्ण होय लोह कैसी मृत्तिका पडता जांबू नदीसी सुवर्ण होय जेवी देखा तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादि तर्क भाषा सिद्धमुनी नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका जे जे स्थानी वास देखा स्थान महिमा ऐसी असे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे भिल्लवडी स्थान महिमा वर्णनं मंदमती ब्राह्मण वर प्रदानं नाम सप्तदशोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु संख्या 61 यथार्थ श्री गुरुचरित्र भिल्लवडी स्थान महिमा वर्णन मंदमती ब्राह्मण पुत्राला ज्ञानप्राप्ती नाम अध्याय 17वा सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, हे गुरुभक्त शिखामणी, गुरुचरणावर तुझी भक्ती पक्की जडली आहे. जसा पाऊस येण्या अगोदर वारा येऊन पावसाची सूचना देतो तशी तुझी दैन्य हरण करणारी कथा भिलूची आहे. याचा अर्थ असा की श्री गुरुचरित्र श्रवण करण्याचे प्रेम हे दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. असे हे गुरुचरित्र म्हणजे प्रत्यक्ष कामधेनूच होय. ते तुला सविस्तर कथन करतो. तेव्हा हे नामधारका आता तू एकाग्र चित्ताने ऐक. भिल्लवाडी क्षेत्राच्या पश्चिमेस म्हणजे पलीकडील तीरावर हेच पुढे औदुंबर क्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आले. औदुंबर वृक्षाच्या छायेत गुरुदेव गुप्त रूपाने राहत असत. त्यांचे स्थान कोणालाच माहीत नव्हते. तेथे त्यांनी चातुर्मासाभर तीव्र अनुष्ठान केले. भुवनेश्वरी हे सिद्धस्थान झाले. गुरु महाराज त्या ठिकाणी राहिले. त्यामुळे त्या स्थानाला फारच महत्त्व आले व पावित्र्य प्राप्त झाले. सिद्ध मुनींचे वचन ऐकून नामधारकाने त्यांना नमन केले व तो म्हणाला, हे सिद्धमुनी, माझ्या मनात थोडा संदेह निर्माण झाला आहे. त्याचे कृपा करून निवारण करा. गुरु महाराज प्रत्यक्ष परमात्मा आहेत, मग त्यांना गुप्तपणे वावरण्याची काय आवश्यकता वाटली? त्यांना तप करण्याचे काय कारण? त्यांना भिक्षा मागण्यात असा कोणता आनंद वाटला? तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, हे वत्सा नामधारका, नीट लक्ष देऊन ऐक. पिनाकपाणी शंकर भिक्षा मागतो, त्याचप्रमाणे दत्तात्रेय देखील भिक्षा मागतात. दत्तात्रेय त्रिमूर्ती भिक्षुक रूपी दिसतात. भक्तजनांना अनुग्रह देण्यासाठी ते तीर्थोतीर्थे हिंडत असतात. अशी तीर्थक्षेत्रे या भूमीवर अनेक आहेत. गुरु महाराज त्या तीर्थक्षेत्रावर काही वेळा गुप्त रूपाने वावरत तर कुठे भक्तांसाठी प्रगट रूपाने वावरत असत. भक्तजनांवर परोपकार करण्यासाठी महाराज अनेक तीर्थक्षेत्रे हिंडत असत. प्रगट रूपाने सर्व ठिकाणी वावरले तर सर्व लोक वर मागावयास येतात, परंतु सूर्याला लपविल्याने त्याचे तेज नाहीसे होते काय? कस्तुरी झाकून ठेवली असता त्याचा वास नाहीसा होतो काय? शिवाय कल्पवृक्षाचे उदाहरण आहेच. कल्पवृक्षाजवळ जाताच मनात इच्छिलेले फळ तत्काळ मिळते. म्हणून गुरु महाराज ज्या ठिकाणी प्रगट झाले ते कथानक तुला विस्तारून सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक. मूर्ख ब्राह्मण पुत्राची कथा व्यथा. करवीर क्षेत्र अर्थात कोल्हापूर नगरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. तो शास्त्र पुराणात तरबेज होता. सकळ विद्वत जनांना तो ज्ञानोपदेश करीत असे. तो ऋग्वेदी ब्राह्मण होता. त्याला तर्क व्याकरणाचे ज्ञान होते. तसेच शास्त्राप्रमाणे आचरण करणारा कर्ममार्गी ब्राह्मण होता. त्याला एक मुलगा झाला. तो मूर्ख होता. दुर्दैवाने त्या मुलाचे आई वडील आजारी पडून अकाली मरण पावले. असा तो बाळ आजोळी वाढता वाढता 7 वर्षाचा झाला. तेव्हा त्या द्विजकुमाराची मौंज करून देण्यात आली. परंतु त्याला संध्या करता येत नसे. गायत्री मंत्र देखील येत नसे. वेद तर फारच दूर राहिले. त्याचे जीवन पशुप्रमाणे होते. जेथे अध्ययन असे तेथे जाऊन शिकण्याचा तो प्रयत्न करीत असे, परंतु थोडेसे शिकता क्षणी त्याला विस्मृती होत असे. त्या गावातील विद्वान लोक त्याची निंदा करीत. ते म्हणत,
ब्राह्मण कुळात जन्मून मूर्ख उपजला. अरे तुझा पिता किती विद्वान होता, वेदशास्त्रात तो विशारद होता, त्याच्या पोटी तू कसा काय मूर्ख जन्माला आलास? तुझे जीवन म्हणजे एखाद्या दगडासारखे आहे. तुझ्या जीवनाचा धिक्कार असो. तुझ्या पित्याच्या नावाला बट्टा लावलास. असे जीवन जगण्यापेक्षा एखाद्या तळ्यात वा विहिरीत जीव का देत नाहीस? या जगात जन्म घेऊन वृथा डुकराप्रमाणे जीवन जगतो आहेस. यामुळे तुला नरकात जावे लागणार आहे. ज्याला विद्या प्राप्त झाली त्याला सर्व लोक प्रिय समजतात. जमिनीत पुरून ठेवलेल्या धनाप्रमाणे विद्या असते. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला सर्व भोग प्राप्त होतात. त्याला सर्व कार्यात यश प्राप्त होऊन तो सुखी समृद्ध होतो. तो सर्व लोकांना पूज्य होतो. वयाने वडील असून देखील त्याच्याजवळ विद्या नसेल तर तो नर जगात अपूज्य होतो. या उलट विद्या असणारा नर वयाने लहान असला तरी तो समस्त जगात पूज्य होतो. ज्याला भाऊ नाही त्याला विद्या हीच भावाप्रमाणे आहे. ज्याला विद्या प्राप्त झाली असते तो सर्व वंद्य होतो. एखाद्या वेळी विद्याभ्यासी परदेशी गेला तरी त्याच्या विद्येची कदर होते, त्याचा आदर होतो. त्याच्याकरिता विदेश हाच स्वदेश होतो. जितकी जास्त विद्या तितकाच तो नर ज्ञानवंत असतो. त्याच्या अंगी देवत्व येते. समस्त लोक आदराने त्याची पूजा करतात. एखाद्या राज्याधिपतीला समस्त लोक वंदन करतात. तसा तो समस्त लोकांकडून वंदन घेणारा राजा मोठ्या आनंदाने विद्यावंताला स्वतः वंदन करतो, त्याची पूजा करतो. ज्याच्याजवळ धन नाही त्याचे विद्या हेच धन होय. म्हणून विद्या ग्रहण करावी, नाहीतर त्या नराचे जीवन पशुवत होते. ब्राह्मणाचे हे वचन ऐकून त्या ब्रह्मचार्याने त्यांना नमन केले व म्हणाला, आपण मला ज्ञान दिले, विद्याभ्यास करावयाचा उपदेश केला. पूर्वजन्मी मी विद्यादान केले नाही म्हणून मला विद्या येत नाही. त्याला काय उपाय करावा? या माझ्या दोषांवर काही उपाय असेल तर सांगावे, म्हणजे मी तसे करीन. तेव्हा त्या ब्राह्मणांनी त्याची थट्टा केली व उपहासाने म्हणाले, तुला या जन्मी विद्या येणे शक्य नाही. तुला पुढील जन्मीच विद्या येईल. तुला कसला विद्याभ्यास देणार? तू तर खराखुरा पशु आहेस. तू भिक्षा मागून पोट भरतोस. अरे मूर्खा, कुलनाशका, तू पशुवत आहेस. अशा प्रकारे त्याला अत्यंत नीच शब्दात ते ब्राह्मण बोलू लागले. तेव्हा बालब्रह्मचार्याला वैताग आला व तो अरण्यात जाण्यास निघाला. मनातून त्याला फार वाईट वाटले. त्याने विचार केला, समस्त लोक माझा धिक्कार करतात, मला जगून काय फायदा? त्यापेक्षा मरण पत्करलेले बरे. आपले जगणे व्यर्थ आहे. मी विद्याहीन पशु झालो, आता वाचून काय उपयोग? असा विचार करून अरण्यात निघाला व भिल्लवाडी ग्रामात तो येऊन पोहोचला. अन्नोदक न घेता तो दैवयोगाने तेथे येऊन पोहोचला. तेथे प्रख्यात जगन्माता भुवनेश्वरी आहे. तो तेथे तत्काळ गेला व देवीचे दर्शन घेतले. देवीच्या महाद्वारासमोर तो सत्याग्रह करून बसला. तो अतिशय दुःखित होता. त्याने स्नान संध्या वगैरे सर्व सोडून दिले होते. अशा प्रकारे कठोर निश्चय करून अन्नोदक वर्ज करून तो 3 दिवसांपर्यंत बसून होता. तरी देखील त्याला देवीने स्वप्नात येऊन काही संदेश व आज्ञा वगैरे काही दिले नाही. त्यामुळे तो अतिशय संतापला व म्हणाला, हे अंबा भवानी, माझी का उपेक्षा करतेस? त्यानंतर अतिसंतापाने शस्त्र घेऊन त्याने आपली जीभ कापली व देवीच्या चरणावर समर्पण केले. त्यानंतर त्या देवीला तो म्हणाला, हे अंबे, माझी उपेक्षा करशील तर माझे मस्तक देखील तुझ्या चरणावर वाहीन. अशा निर्वाण मनाने ती रात्र त्याने तेथेच काढली. तेव्हा त्याला त्या रात्री स्वप्न दिसले. त्या स्वप्नात देवीने त्याला आज्ञा दिली. ती म्हणाली, हे बाळा ब्रह्मचारी, माझ्यावर विनाकारण रागावू नकोस. तू त्वरित कृष्णेच्या पश्चिम तीरावर जा. तेथील औदुंबर वृक्षाखाली एक महान तपस्वी अवतारी पुरुष अनुष्ठान करीत आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष शंकरच आहे. तो तुझी इच्छा पूर्ण करेल. त्यानंतर मोठी आश्चर्यकारक घटना घडली.
ब्राह्मण पुत्राला ज्ञानप्राप्ती. झोपेतून जागा झाल्याबरोबर तो त्वरित निघाला. नदीतून पोहत जाऊन नदीच्या दुसऱ्या तीरावर जाऊन पोहोचला. त्याने गुरु महाराजांना पाहिले. त्याने तत्काळ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले. नाना प्रकारे स्तोत्रे गाऊन गुरु महाराजांची स्तुती करू लागला. तेव्हा गुरु महाराजांना आनंद झाला. त्याला विश्वास दिला. त्याच्या मस्तकावर प्रेमभराने हात ठेवला. तेव्हा तत्काळ त्याला ज्ञानप्राप्ती झाली. त्याची जिव्हा पुन्हा पूर्ववत आली. वेदशास्त्र, पुराण, तर्कभाष्य व व्याकरण इत्यादी समस्त शास्त्रात तो पारंगत झाला. ज्याप्रमाणे मानस सरोवरात कावळा जाताच तो राजहंस होतो, तसे त्या ब्राह्मण पुत्राला ज्ञान प्राप्त झाले. चिंतामणीच्या संपर्काने लोखंडाचे सोने होते. जंबू नदीत माती पडली तरी तिचे सोने होते, त्याप्रमाणे त्याचे झाले. त्या ब्राह्मणास गुरुचरणांचा स्पर्श होताच अखिल विद्या प्राप्त झाली. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, अशा प्रकारे गुरु महाराजांचा महिमा आहे. जेथे जेथे महाराजांनी वास्तव्य केले तेथे तेथे त्यांनी चमत्कार दाखविला व प्रचिती दिली. अशा प्रकारे सरस्वती गंगाधर गुरुचरित्र विस्तार करून सांगू लागला. ते ऐकल्याने सर्व कार्य सिद्धीला जातात. आता या पुढील कथानकाचे समालोचन आपण पुढील अध्यायात पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. इति अध्याय 17. ओम तत्सत.